जय शिवराय मित्रांनो, केंद्र शासनाच्या माध्यमातून प्रत्येक राज्यांना 100% जमीन आणि पिकाची माहिती ही पुरवण्यासाठीचे निर्देश दिलेले आहेत। त्याच्यासाठीचे जीआर, त्याच्यासाठी कायदे पारित करण्यात आलेले आहेत आणि याच अनुषंगाने राज्यामध्ये सुद्धा खरीप असो किंवा रबी या दोन्ही हंगामाची ई पीक पाहणी 100% करणं बंधनकारक आहे आणि त्याचा डेटा केंद्र शासनाला देणं देखील बंधनकारक आहे। मित्रांनो, याच्यासाठी शेतकऱ्यांना ई पीक पाहणी करण्यासाठी सांगितलं जातं। सहायकाच्या माध्यमातून ई पीक पाहणी प्रकल्प राबवला जातो, परंतु सहायकाच्या नेमणुका नाहीत, त्यांना मानधन दिलं जात नाही, वेळेवरती मानधन मिळत नाही। यामुळे सहायकाच्या माध्यमातून सुद्धा या ई पीक पाहणीला एवढं सिरियसली घेतलं जात नाही। या सर्वांच्या पार्श्वभूमीवर आपण जर पाहिलं तर राज्यामध्ये 80%, 90%, 70%, इव्हन 60% पर्यंत ई पीक पाहणी होत आहे आणि याच अनुषंगाने केंद्र शासनाच्या निर्देशानुसार 100% ई पीक पाहणी आणि त्याचा डेटा देणं बंधनकारक आहे आणि याच पार्श्वभूमीवरती राज्य शासनाच्या माध्यमातून 10 एप्रिल 2026 रोजी एक महत्त्वाचं असं परिपत्रक काढून प्रत्येक विभागाला, प्रत्येक अधिकाऱ्याला याच्या संदर्भातील जबाबदाऱ्या देण्यात आलेल्या आहेत। आता याच्यामध्ये जिल्हाधिकारी यांना जिल्हा स्तरावरच्या जे काही कारवाई करायच्या त्याची 100% जबाबदारी ही जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेली आहे। हंगाम सुरू होण्यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांना महसूल अधिकारी, कृषी अधिकारी यांची एक बैठक घ्यायची आहे। याच्यानंतर डिजिटल क्रॉप सर्वे अंतर्गत सर्व हंगामामध्ये 100% ई पीक पाहणी करणं बंधनकारक आहे। याच्यानंतर महाराष्ट्र जमीन महसूली वसुली नियम 1967 नियम 3 अन्वये जिल्हाधिकारी यांनी रबी आणि खरीप गावाची वर्गवारी करायची आहे। सर्व जिल्ह्यातील सर्व गावांची खरीप आणि रबी या भागामध्ये, या वर्गवारीमध्ये त्यांचं वर्गीकरण करायचे। तहसीलदारांना काय करायचे, प्रत्येक गावासाठी एक ई पीक पाहणी सहायकाची नेमणूक करायची। नेमणूक करण्यात आलेल्या सहायकाला ग्राम महसूल अधिकारी यांच्याकडून मान्यता द्यायची आहे। प्रत्येक हंगामामध्ये सहायकाच्या नोंदवलेल्या ई पीक पाहणीची 100% पडताळणी ही ग्राम महसूल अधिकारी यांच्या माध्यमातून पूर्ण करायची आहे। संबंधित जिल्ह्यामध्ये ई पीक पाहणीच्या संदर्भात प्रचार करण्यासाठी सुद्धा निर्देश देण्यात आलेले आहेत। याच्यामध्ये जिल्हाधिकाऱ्याकडून पत्रकार परिषद घ्यायची आहे, त्यांना त्याच्या संदर्भातील बाईट द्यायच्या, शेतकऱ्यांना ई पीक पाहणीचं महत्त्व सांगायचं आहे। याच्यानंतर जे काही विद्यालय असतील, महाविद्यालय असतील, कृषी विद्यापीठ असतील, या सर्वांमध्ये, शाळांमध्ये शेतकरी कुटुंबातील विद्यार्थी ज्या प्रकल्पामध्ये तिथं शिक्षण घेतील, बस स्टँड असतील, रेल्वे स्टेशन असतील किंवा कृषी उत्पन्न बाजार समित्या असतील, अशा ठिकाणी लाऊडस्पीकरच्या माध्यमातून आठवडी बाजारामध्ये सुद्धा प्रचार करायचा आहे। त्याच्यानंतर मुद्रण माध्यमामधून सुद्धा वर्तमानपत्र, स्थानिक वृत्तवाहिनी, फलक, पोस्टर याच्या माध्यमातून सुद्धा या ई पीक पाहणीच्या संदर्भात अवेअरनेस द्यायचं आहे। याच्यानंतर इतर सामाजिक माध्यम, फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप याच्या माध्यमातून सुद्धा ई पीक पाहणीच्या या संकल्पनेबद्दल प्रबोधन करायचे, शेतकऱ्यांना ई पीक पाहणीचं महत्त्व समजून द्यायचे आणि ई पीक पाहणी 100% करून घ्यायची आहे। हंगाम सुरू झाल्यानंतर प्रत्येक 15 दिवसांनी ई पीक पाहणीचा आढावा घ्यायचा आहे। त्याच्यासाठी तहसीलदार यांच्या समवेत जिल्ह्यामध्ये बैठक होणार आहे। ज्या तालुक्यामध्ये पीक पाहणीचं काम हे कमी प्रमाणात झालं असेल त्या तालुक्यामध्ये विशेष मोहिमा घ्यायच्या। तर जिल्हास्तरीय मास्टर ट्रेनरची निवड करायची। प्रत्येक जिल्ह्यातून अधिकारी, कर्मचारी यांची जिल्हास्तरीय मास्टर ट्रेनर म्हणून नेमणूक केली जाणार आहे। याच्यामध्ये मुख्य समन्वय म्हणून जिल्हा पातळीवरती काम करण्यासाठी, त्याच्यानंतर तालुका स्तरावरती, ग्राम पातळीवरती असे वेगवेगळे त्या ठिकाणी सहाय्यक यांना पीक पाहणीचं मार्गदर्शक त्या ट्रेनरच्या माध्यमातून केलं जाणार आहे। याच्यानंतर कालमर्यादा, नैसर्गिक आपत्ती, तांत्रिक अडचणी किंवा इतर कारणामुळे जर पीक पाहणीसाठी मुदतवाढ आवश्यक असेल तर तशा संदर्भातील प्रस्ताव हा जिल्हाधिकाऱ्यांनी वरती शासनाला पाठवायचा आहे। आता जमाबंदी आणि त्यांचे जे काही भूमी अभिलेख विभागाची कारवाई ती सुद्धा दिलेली आहे। याच्यामध्ये समन्वय करण्याची त्यांची जबाबदारी असणार आहे। ई पीक पाहणी DCS प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी राज्यस्तरीय धोरणात्मक मार्गदर्शक सूचना निर्गमित करणं, महसूल विभाग, कृषी विभाग यांच्याशी समन्वय साधणं, तांत्रिक आणि प्रशासकीय जी काही मदत करणं, केंद्र शासनाच्या ॲग्रिस्टॅक मार्गदर्शक सूचनाची अंमलबजावणी सुनिश्चित करणं, अशा प्रकारची मदत या ठिकाणी केली जाणार आहे। याच्यामध्ये ई पीक पाहणी, DCS मोबाईल ऍप्लिकेशन आणि संबंधित बॅकएंड प्रणालीच्या कार्यक्षमतेवरती देखरेख ठेवणं। बऱ्याच वेळा ई पीक पाहणीचं ऍप्लिकेशन चालत नाही, त्याच्यामध्ये एरर येतात। हे सर्व या जमाबंदी आयुक्तालयाचं काम असणार आहे। त्याच्यामध्ये प्रणालीमध्ये जर काही तांत्रिक अडचणी आल्या तर त्या सुधारणं, याची माहिती संकलन करणं, त्याची अचूकता ठेवणं, विश्वासार्हता तपासणं, या सर्व बाबी जमाबंदी आयुक्तालयाला करायच्या। तर त्याच्या संदर्भातील प्रशिक्षण असतील, त्याची जर काही क्षमता वृद्धी करायची असेल तर ती कारवाई सुद्धा जमाबंदी आयुक्तालयाला या ठिकाणी करायची आहे। तर अशा प्रकारे जिल्हाधिकारी आणि जमाबंदी आयुक्तालय या दोन्हीला या ठिकाणी जबाबदाऱ्या, तहसीलला जबाबदाऱ्या आणि याच्यामध्ये मेन म्हणजे सहायकाची नेमणूक या संदर्भातील मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत। ॲग्रिस्टॅक संचालनालयाला काय कारवाई करायची त्याच्याबद्दलची सुद्धा माहिती या परिपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। एकंदरीत काय तर या परिपत्रकाच्या माध्यमातून ई पीक पाहणी 100% करायची आहे
आणि ते करण्यासाठीच्या जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आलेल्या आहेत. मित्रांनो, शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणात या ई पीक पाहणीच्या संदर्भात अवेअरनेस आलेलं आहे. शेतकऱ्यांना माहिती ई पीक पाहणी झाली तरच आपल्याला या ठिकाणी लाभ मिळत आहेत. कृषी योजनाचे लाभ असतील, अतिवृष्टी नुकसान भरपाई असेल किंवा कर्जमाफी असेल किंवा इतरही ज्या काही बाबी असतील त्या. परंतु ही करत असताना शेतकरी कुठंतरी तंत्रज्ञानासोबत जायला कमी पडतो. मोबाईलचे अभाव असतील, नेटवर्कचा अभाव असेल किंवा इतर काही कारण असतील. अशा परिस्थितीमध्ये याच्यामध्ये ई पीक पाहणी सहाय्यकाचा रोल अतिशय महत्वाचा आहे. परंतु त्यांना न दिलं जाणारं मानधन वेळेवरती न मिळणं किंवा त्यांना कोऑर्डिनेशनमध्ये समाविष्ट करणं या सर्व बाबी न होण्यामुळे कुठेतरी ई पीक पाहणीचा आकडा कमी पडतोय आणि आता त्याच्यावरती कुठेतरी काम केलं जाईल अशा प्रकारे या ठिकाणी आता दिसून येत आहे. याच्या अनुषंगाने आता खरीप 2026 मध्ये ई पीक पाहणी कशा प्रकारे पार पाडली जाते हे देखील पाहण्यासारखं असणार आहे. मित्रांनो, ई पीक पाहणी सहाय्यकाला प्रति प्लॉट 10 रुपयाचं मानधन दिलं जातं. परंतु हे मानधन अतिशय तोकडे, ते मानधन वाढवण्याची मागणी केली जात आहे आणि हे मानधन सुद्धा याच ई पीक पाहणीच्या हंगामापासून जर वाढवून दिलं आणि त्यांना जर व्यवस्थित असा जर त्या ठिकाणी सन्मानजनक वागणूक दिली तर राज्यामध्ये 100% ई पीक पाहणी होऊ शकते. तर मित्रांनो, ई पीक पाहणीच्या नवीन शासन निर्णयाच्या संदर्भातील ही एक महत्वाची अशी माहिती होती जी आपणास नक्की उपयोग पडेल अशी आशा करतो. भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. धन्यवाद.